आता सुपरफास्ट 100ला सुरुवात करूया। पालकमंत्रीपदावरून एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चा सुरू झालेल्या आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या साताऱ्याच्या दरेगावात गेल्यानं नाराजीच्या चर्चांना उधाण आलंय। एकनाथ शिंदे अस्वस्थ आहेत। ठाण्याच्या उपमुख्यमंत्र्यांना राग आला की गावात जाऊन बसतात असा टोला खासदार संजय राऊतांनी लगावला। तुमच्या अवस्थेचा त्रास राज्याला होऊ देऊ नका, महाकुंभमेळ्यात जाऊन बसा असा खोचक टोला राऊतांनी लगावला। उद्धवजींना संपून शिंदेंना आणलं, आता शिंदेंना संपून नवीन उदय पुढे येईल असं सूचक विधान काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केलंय। त्यामुळे वडेट्टीवारांनी उल्लेख केलेला उदय नेमका कोण आहे याबाबत आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। विजय वडेट्टीवारांच्या वक्तव्याला संजय राऊतांनी दुजोरा दिला। उदय सामंतांसोबत 20 आमदार आहेत, शिंदे रुसले तेव्हाच उदय होणार होता असं राऊत म्हणाले। पालकमंत्रीपदावरून महायुतीतील वाद चव्हाट्यावर आलाय। नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती देण्यात आली आहे, याचा शासन निर्णयही जाहीर करण्यात आलाय। महायुती सरकारच्या निर्णयामुळे मंत्री अदिती तटकरे आणि मंत्री गिरीश महाजन यांना मोठा धक्का बसलाय। पालकमंत्रीपदाबाबत महायुतीत आपापसात धुसफूस आहे। पालकमंत्रीपदावरून वाद हा बहुमताचा अनादर आहे अशी टीका संजय राऊतांनी केली। महायुतीत आता खून आणि हाणामाऱ्या होणं बाकी आहे असा हल्लाबोल संजय राऊतांनी केला। अजित पवारांना बीडचं पालकमंत्रीपद दिल्यानं पंकजा मुंडेंची संधी हुकली। याबाबत पंकजा मुंडेंनी प्रतिक्रिया दिली। मी बीडची लेक आहे, बीडचं पालकत्व मिळालं असतं तर आनंदच झाला असता असं वक्तव्य पंकजा मुंडेंनी केलं। उद्धव ठाकरे संपल्याची भाषा काँग्रेसवाले करतात, मग काँग्रेसवाले कुठे आहेत असा सवाल खासदार संजय राऊतांनी विचारला। उद्धव ठाकरे संपलेले नाहीत असं संजय राऊतांनी ठणकावलं। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील खंडणीतील आरोपी वाल्मिक कराडला एसआयटी कोठडी सुनावण्यात आली आहे। त्याच्या जामीन अर्जावर केज न्यायालयामध्ये आज सुनावणी पार पडणार आहे। त्यामुळे कराडला जामीन मिळणार की कोठडीमध्ये वाढ होणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरणी अकोल्यात आज जनआक्रोश मोर्चा निघणार आहे। या मोर्चात देशमुख कुटुंब सहभागी होणार असून जरांगे आणि सुरेश धस हे देखील मोर्चात सहभागी होतील, तर मारेकर यांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात येते। सैफच्या हल्लेखोराकडून सेलिब्रिटींच्या घराची रेकी करण्यात आली। शाहरुख खान, सलमान खान आणि सैफच्या घरापैकी आता सैफ खानचं घर अधिक सोयीचं वाटल्याचा दावा करण्यात आला। या सैफच्या मुलाला ओलीस ठेवून तो पैशांची मागणी करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे, म्हणजे असं तो करणार होता। सैफ अली खान हल्ला प्रकरणातील आरोपीला पकडण्याकरता पोलिसांनी थोडी नाही तर तब्बल 600 सीसीटीव्ही फुटेज तपासली। 300हून अधिक पोलीस हे 72 तास सर्च ऑपरेशनवर होते आणि मग त्या आरोपीच्या मुसक्या आवळल्या। पोलीस सैफ अली खानवरील हल्ल्याचा क्षण रिक्रिएट करण्याची शक्यता आहे। मिळालेल्या माहितीनुसार मुंबई पोलीस या प्रकरणातील मुख्य आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम शेहजाद याला पुन्हा एकदा सैफ अली खानच्या घरात घेऊन जाऊ शकतात। सैफ अली खानवरील हल्ल्याप्रकरणी मुंबई पोलीस आज सैफ अली खानचा जबाब नोंदवणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। चोरीच्या उद्देशाने ही घटना घडली असाचा संशय आहे। गोपीचंद पडळकरांनी थेट शरद पवारांवर टीकास्त्र डागलंय। तुतारी आपलं पारंपरिक वाद्य आहे, मात्र एका माणसामुळे तुतारी किती बदनाम होऊ शकते हे आपण बघितलं अशी टीका शरद पवारांनी केली। विधानसभा निवडणुकीत पराभवाचा धक्का दिल्यानंतर दादा भुसेंनी ठाकरे गटाच्या अद्वई हिरे यांना आणखी एक मोठा धक्का दिला। मालेगाव बाजार समितीत हिरे गटाचे तब्बल 10 संचालक मंत्री भुसे यांच्या गटात दाखल झाले। दावोस परिषदेसाठी स्वित्झर्लंड इथं आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे झुरिच इथं बृहन महाराष्ट्र मंडळ स्वित्झर्लंडतर्फे उत्साहात स्वागत करण्यात आलं। यावेळी फडणवीस यांनी मराठी नागरिकांबरोबर संवाद साधताना महाराष्ट्र हा भारताचं पॉवर हाऊस असल्याचं प्रतिपादन केलं। बारामतीतील कृषी प्रदर्शनात जनावरांचं प्रदर्शन भरवण्यात आलंय। या कृषी प्रदर्शनामध्ये 1.5 टनाचा रेडा पाहण्याकरता शेतकऱ्यांनी गर्दी केलेली आहे। या रेड्याची किंमत 1 कोटीच्या घरात आहे।
बारामतीच्या कृषी प्रदर्शनामध्ये सगळ्यांच्या आकर्षणाचा विषय ठरलाय तो म्हणजे हैदराबादच्या नवाबाचा 11 कोटींचा घोडा। या 11 कोटीच्या घोड्याचं सगळ्यांचं लक्ष वेधून त्यांनी घेतलेलं आहे। या घोड्याला पाहण्याकरता नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली। ज्योतिबाच्या मूर्तीवर उद्यापासून रासायनिक संवर्धन प्रक्रिया करण्यात येणार आहे। पुरातत्व विभागाकडून मूर्तीच्या संवर्धनाचं काम हाती घेण्यात आलं आहे। त्यामुळे 21 जानेवारीपासून 24 जानेवारीपर्यंत भाविकांकरता मूळ मूर्तीचं दर्शन बंद राहणार आहे। गोंदिया जिल्ह्यातील 8 पंचायत समितीमध्ये निवडणुका पार पडणार आहेत। पंचायत समिती सभापती पदाकरता निवडणुका पार पडणार आहेत। पालघरमधील एका शाळेतील धक्कादायक प्रकार समोर आलाय। 10वीतील विद्यार्थिनीला शाळेत यायला केवळ 5 मिनिटं उशीर झाल्यानं मुख्याध्यापकाने चक्क 50 उठाबशा काढायला लावल्या। यावेळी विद्यार्थिनीला उलटी आणि पोटात दुखण्याचा त्रास सुरू झाला। तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या प्रकरणी पालकांनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय। अमरावतीच्या दर्यापूर तालुक्यात 3 दिवसात 2 चिमुकल्या मुलींवर अत्याचार करण्यात आला आहे। त्यांचे आरोपी मोकाट असल्याने त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात येते। यावेळी संतप्त नागरिकांनी घटनेच्या निषेधार्थ दर्यापूर बंदची हाक दिली। नारायण गावात गेल्या काही दिवसांपासून धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला अखेर वनविभागानं जेरबंद केलं। चिकूच्या बागेत सापळा रचत 4 वर्षाच्या बिबट्याला जेरबंद करण्यात आलं। या बिबट्याला माणिकडोहच्या बिबट निवारा केंद्रात सोडण्यात आलं। पुणे शहरातील ऐतिहासिक अशा पेशवे तलावावर स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। कात्रज परिसरात असलेल्या पेशवे तलावाची पुणे महापालिका आणि विद्यार्थ्यांनी स्वच्छता केली। उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती जिल्हा रुग्णालयाच्या आवारात मोठ्या प्रमाणात भटक्या कुत्र्यांचा वावर वाढलाय। त्यामुळे उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना कुत्र्यांमुळे त्रास होतोय। या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी करण्यात येते। भाजप आमदार अतुल भोसलेंनी आणि डीपी जैन कंपनीला 7 दिवसांचा अल्टिमेटम दिलाय। कामातील हलगर्जीपणामुळे गुन्हे दाखल करण्याचा इशारा त्यांनी दिलाय। आमदार अतुल भोसले यांनी रस्त्याची पाहणी केल्यानंतर असंवेदनशील वागलेलं चालणार नाही असा इशाराही दिलाय। राज्य सरकारच्या मागणीला महत्त्व देत केंद्र सरकारनं उस्मानाबादचं नाव धाराशिव केलं याचे आदेश देखील काढले। धाराशिव रेल्वे स्थानकाचं नाव अद्यापपर्यंत बदलू शकलेलं नाही। याच रेल्वे स्थानकावरती उस्मानाबाद रेल्वे स्टेशन हेच नाव पाहायला मिळत आहे। तुळजाभवानी मातेच्या गाभाऱ्यातील शिळेला तडे गेल्याचं उघड झालंय। त्यामुळे तुळजाभवानी मातेच्या गाभाऱ्याचा विस्तार करण्याची मागणी करण्यात येते। याच मागणीवर पुजारी नागरिक आक्रमक झाले असून त्यांनी आंदोलनाची भूमिका घेतली आहे। जळगावच्या मोर नदीपात्राजवळ हतनूर कालव्याच्या मुख्य पाटचारीची दुरुस्ती करण्यात आली आहे। हतनूरच्या कालव्याच्या मुख्य चारीला भगदाड पडलं होतं तर तात्काळ दुरुस्ती केल्यानं मोठा अनर्थ टळला आहे। जळगाव जिल्ह्यातील जामनेर इथं 15वं खानदेशस्तरीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलं होतं। साहित्य संमेलनात खानदेशातील साहित्यिकांची उपस्थिती होती। जळगावात 5 वर्षांपूर्वीच्या केलेल्या प्रेमविवाहाचा राग मनात ठेवून मुलीकडच्यांनी पिंपराळा हुडको परिसरात सशस्त्र हल्ला करत जावयालाच ठार केले। कोयता आणि चॉपरनं वार करण्यात आल्यानं मुकेश रमेश शिरसाट या प्रेमविवाहित तरुणाचा मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबातील 7 जण जखमी झाले। एक प्रकारे जळगावात सैराटची पुनरावृत्ती झाल्यानं समाजमन सुन्न झालेलं आहे। पुरेशा पावसामुळे जळगाव जिल्ह्यात यंदा रब्बीचा रेकॉर्ड ब्रेक पेरा झालाय। 3,12,000 हेक्टर क्षेत्रावर रब्बीची पेरणी झाली आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेत 85,000 हेक्टरनं क्षेत्र वाढलंय। जळगावच्या शिरसोली गावातील शेतशिवारात वन्य प्राण्यांनी नुसता धुमाकूळ घातलाय। हातातोंडाशी आलेला घास हिरावल्यानं बळीराजावर पुन्हा एकदा आर्थिक संकट ओढावलेलं आहे। त्यामुळे तात्काळ वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी करण्यात येते। अक्कलकोट तालुक्यातील रब्बी हंगामासाठी पिकांकरता 27 जानेवारीला कुरनूर धरणातून आवर्तन सोडण्यात येणार आहे। कुरनूर धरणाच्या आवर्तनामुळे 51 गावातील रब्बी आणि उन्हाळी पिकांना फायदा होणार आहे। 10व्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात शांतिनिकेतन हा चित्रपट सर्वोत्कृष्ट ठरलाय। या चित्रपटाला सुवर्ण कैलास पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटात धोकादायक ठरलेल्या दरडींच्या ठिकाणी
लोखंडी जाळी बसवण्यात येते. संरक्षक भिंतीच्या बाजूने गॅबिंग वॉल उभारण्यात येते. तर पावसाळ्यापूर्वी काम मार्गी लावण्याचं महाडच्या महामार्ग विभागाचे प्रयत्न आहेत. मोखाडा आणि जव्हार तालुक्यामध्ये बालमृत्यू आणि माता मृत्यूचं प्रमाण मोठ्या प्रमाणात असतानाच आता अतिशय सकारात्मक माहिती समोर आली आहे. एकट्या मोखाडा तालुक्यात जोखमीच्या मातांची संख्या 376 वर. अतिशय धक्कादायक माहिती समोर आली आहे की एकट्या मोखाडा तालुक्यात जोखमीच्या मातांची संख्या 376 झालेली आहे. पालघर जिल्ह्यात हा आकडा 1400हून अधिक असल्याचं उघड होत आहे. अमरावती शहरातील फुटपाथवर झोपलेल्या 2 निराधार वृद्धांना 3 टवाळखोर गुंडांनी दारूच्या नशेत बेदम मारहाण केली. हा सगळा प्रकार सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल करत अटक केली. पुणे नाशिक महामार्गावर सातत्यानं वाहतूक कोंडीची समस्या उद्भवते, त्यामुळे प्रवासी देखील हैराण झालेत. तर महामार्गावरील खड्ड्यांमुळे अपघातांच्या प्रमाणातही वाढ झाली आहे. तरुणानं 10 लाख रुपये घेऊन लग्नास नकार दिल्यानं पुण्याच्या बिब्वेवाडीतील डॉक्टर तरुणीनं आत्महत्या केली. मानसिक धक्क्यातून महिला डॉक्टरने क्लिनिकमध्ये विषारी औषध घेत जीवन संपवलं. छत्रपती संभाजीनगर शहरातील प्रोझोन मॉल समोर असलेल्या हनफीज नावाचे मोबाईल शॉप फोडून अज्ञात चोरट्यांनी लाखोंचे मोबाईल चोरी करून नेल्याची घटना घडली आहे. या संदर्भात सिडको MIDC पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पैठण तालुक्याच्या वडवलीमधील एका 21 वर्षाच्या एअर होस्टेस तरुणीला जीवे मरण्याची धमकी देऊन ब्लॅकमेल करत तिच्यावर वारंवार अत्याचार करण्यात आला. या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांकडून तपास सुरू आहे. मावळच्या देहू रोड मार्गावर एका 4 चाकी कारला धडकून वन्यप्राणी रानडुक्कर यांचा अपघात झाला. या अपघातात कारचा पुढचा भाग चक्काचूर झाला. रानडुक्करही जखमी झालं. जळगाव जिल्ह्यातील चाळीसगावमधील रांजणगाव फाट्यावर दुचाकी अचानक समोर आली. क्रुझर आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात महिलेचा जागीच मृत्यू झाला तर 3 जण गंभीर जखमी झाले. पुणे परिक्षेत्रात गेल्या वर्षभरात 1035 नागरिकांनी आपले प्राण गमावले आहेत. 2023च्या तुलनेत गेल्या वर्षात 2024मध्ये अपघातांचं प्रमाण घटलंय. मात्र बळी गेलेल्यांची आकडेवारी पाहता अपघात रोखण्याकरता आणखी उपाययोजनांची गरज आहे. महापालिकेने करमणूक कराच्या दरात वाढ करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. तो मंजुरीकरता राज्य सरकारच्या नगर विकास खात्याकडे पाठवण्यात आला. या प्रस्तावानुसार सिनेमाचं तिकीट 400 रुपये तर नाटकाच्या तिकिटात 100 रुपयांनी वाढ होणार आहे. सामान्य नागरिकांपासून व्यावसायिकांपर्यंत सगळ्यांवर पेट्रोल डिझेलच्या दरातील घसरण आणि वाढीचा परिणाम होत असतो. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड तेलाच्या किमती कमी झाल्या असल्या तरी वर्षभरात या दोन्ही इंधन दरात केवळ 3 ते 4 रुपयांनीच घसरण झाली आहे. देशात तरुणांमधील घटस्फोटाच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. ही चिंतेची बाब आहे. याचा परिणाम सर्वच क्षेत्रावर दिसू लागला. त्यामुळे तरुणांना मार्गदर्शन करण्याकरता देशातील प्रमुख शहरात प्री मॅरेज काउन्सिलिंग केंद्र उभारण्याचा निर्णय राष्ट्रीय महिला आयोगाने घेतला आहे. या केंद्राचं लोकार्पण येत्या 8 मार्चला म्हणजे महिला दिनी केलं जाणार आहे. वाघांचा मृत्यूदर 50% कमी झाला असून आनंद साजरा करणाऱ्या राज्यात गेल्या 19 दिवसात 8 वाघांचा मृत्यू झाला. हे सगळेच मृत्यू संशयास्पद आहेत, पण कोणत्याही अधिकाऱ्याला त्याकरता जबाबदार धरण्यात आलं नाही. त्यामुळे वन खातं खरोखरच वाघांच्या संरक्षण आणि संवर्धनाविषयी गंभीर आहे का असा प्रश्न निर्माण झालाय. तंत्रज्ञानाच्या जगात बऱ्याच गोष्टी वेगानं वाढत आहेत. त्यातच AIचाही समावेश आहे. AIचा वापर झपाट्यानं वाढतोय, त्यावर अवलंबून राहणं कठीण आहे. त्यामुळे आपला विचार करण्याच्या क्षमतेवर परिणाम होत असल्याचं संशोधनात समोर आलं. अमेरिकेत सरकारच्या वतीने टिकटॉकच्या माध्यमातून राष्ट्रीय सुरक्षेला धोका असल्याची चिंता व्यक्त करण्यात आली.
हे प्रकरण कोर्टात गेल्यानंतर 17 जानेवारीला सर्वोच्च न्यायालयाने टिकटॉकवर बंदी घालणाऱ्या कायद्याला मंजुरी दिली होती. त्यामुळे अखेर आता टिकटॉकने अमेरिकेतील काम संपवलंय. पुढच्या बातमीकडे वळूया. राज्यात गुलाबी थंडी संदर्भातली बातमी आहे. बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे थंडी सध्या नाही, पण थंडी जरी नसली तरी सुद्धा जानेवारीचा तिसरा आठवडा आहे आणि राज्यात गुलाबी थंडीची प्रतीक्षा आहे. बंगालच्या उपसागरातून सातत्यानं बाष्पयुक्त वारं राज्यात येत राहिल्यामुळे उत्तरेतील थंडी राज्यात पोहोचली नाही. जानेवारी 2025च्या पहिल्याच पंधरवड्यात राज्यात हिवताप, डेंग्यू आणि चिकुनगुनियाचा प्रादुर्भाव दिसू लागलाय. राज्यात हिवतापाचे 401, डेंग्यूचे 210 तर चिकुनगुनियाचे 130 रुग्ण आढळले आहेत. ऊसाच्या रसापासून इथेनॉलचं उत्पादन करणाऱ्या आसवनी या प्रकल्पांच्या श्रेणीत सुधारणा करून ऊस गाळप हंगाम संपल्यानंतर मका किंवा अन्य धान्यापासून वर्षभर इथेनॉल निर्मितीला चालना दिली जाणार आहे. त्याकरता केंद्रीय सहकार मंत्रालय आणि राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघानं पुढाकार घेतलेला आहे. छोटासा ब्रेक पहा फक्त. न्यूज 18 लोकमत. सुपरफास्ट बातम्या. सैफ अली खानवरील हल्ल्याप्रकरणी मुंबई पोलीस आज सैफ अली खानचा जबाब नोंदवणार आहेत. चोरीच्या उद्देशानं ही घटना घडली आहे असा संशय आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 14 सभा घेणार आहेत. 23 जानेवारीपासून त्यांच्या सभेला सुरुवात होईल. दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पार्टीनं स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. यात अरविंद केजरीवाल, मुख्यमंत्री आतिशी, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांचा समावेश आहे. प्रयागराजच्या महाकुंभ मेळ्यात अग्नितांडव पाहायला मिळालं. या ठिकाणी लागलेल्या भीषण आगीत 100हून अधिक तंबू जळून खाक झाले. दरम्यान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी फोनवरून इथली परिस्थिती जाणून घेतली. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रयागराज कुंभमेळ्यातील आगीच्या घटनास्थळी पोहोचून परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी 22 जानेवारीला प्रयागराजमध्ये बैठक बोलावली आहे. या बैठकीत महाकुंभ मेळाव्यातील तयारीबाबत चर्चा केली जाणार आहे. जम्मू काश्मीरच्या बारामुल्लामध्ये लष्कराचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. लष्कराचे जवान सर्च ऑपरेशन करताना दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला. या गोळीबाराला भारतीय जवानांनी चोख उत्तर दिलं. जम्मू काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यामध्ये गूढ आजारानं कहर केलाय. या ठिकाणी मृतांची संख्या 17वर गेली. या प्रकरणी तपास करण्याकरता केंद्राची टीम राजौरीत पोहोचली. कोलकात्यातील महिला डॉक्टरवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणामध्ये संजय रॉय याला दोषी ठरवण्यात आलंय. सियालदह हे कोर्ट आज त्याला शिक्षा सुनावणार आहे. उत्तर प्रदेशातल्या संबलमधील हिंसाचार प्रकरणामध्ये आणखी 10 आरोपींना अटक करण्यात आली आहे. या घटनेमध्ये दुबई कनेक्शन समोर आलंय. राजधानी दिल्लीतील कमला मार्केटमध्ये एका तरुणाची चाकूनं भोसकून हत्या करण्यात आली. हत्येपूर्वी तरुणाला मारहाण करण्यात आल्यानं त्याचा व्हिडिओ समोर आलाय. लग्न सोहळ्यादरम्यान अचानक नवऱ्या मुलाला हार्ट अटॅक आल्यानं नवऱ्या मुलाचा मृत्यू झालाय. लग्नाचे फेरे घेत असताना अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि नवऱ्या मुलाचा मृत्यू झाला. पश्चिम बंगालच्या मालदामध्ये भारत आणि बांगलादेश सीमेवर राडा झाला. शेतातील धान कापण्यावरून दोन्ही देशातील शेतकऱ्यांमध्ये बाचाबाची झाली. यावेळी पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. छत्तीसगडमधील रायपूर इथं आंदोलन करणाऱ्या बडतर्फ सहाय्यक शिक्षकांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. बीएड पदवी असलेल्या सुमारे 40,000 सहाय्यक शिक्षकांना सरकारनं बडतर्फ केल्यानं तो आंदोलन करतो आहे. जम्मू काश्मीरच्या बांदीपोरामध्ये जोरदार बर्फवृष्टी झाली. इथली घरं, रस्ते, झाडांवर बर्फाचे थर बघायला मिळत आहेत. काश्मीरच्या सोनमर्गमध्ये तुफान बर्फवृष्टी झाली आहे. नुकताच खुला झालेल्या जेट बोगद्यामुळे इथं पोहोचणंही सोपं बनलंय. त्यामुळे सोनमर्ग परिसरामध्ये बर्फवृष्टीचा आनंद लुटण्याकरता मोठ्या संख्येनं पर्यटक दाखल होत आहेत.
काश्मीरच्या डोडामध्येही मोठी बर्फवृष्टी झाली आहे. या तुफान बर्फवृष्टीचा आनंद लुटण्याकरता डोडामध्ये पर्यटक मोठ्या संख्येनं आले आहेत. पर्यटकांच्या या मोठ्या संख्येमुळे काश्मीरमधील व्यापाऱ्यांनाही मोठा दिलासा मिळाला आहे. काश्मीरमधील भदरवाह हे नव्यानंच पर्यटन स्थळ म्हणून विकसित होत आहे. या पर्यटन स्थळाकडेही मोठ्या संख्येनं लोक गर्दी करत आहेत. बर्फाची पांढरी चादर, आजूबाजूचं बर्फाच्छादित डोंगर असं नेत्रसुखद दृश्य पाहायला मिळत आहे. काश्मीरच्या पुलवामामध्ये खास विंटर फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं होतं. या फेस्टिवलमध्ये बर्फामध्ये क्रिकेट खेळण्याचा आनंद स्थानिकांनी लुटला. बर्फावर मॅट टाकून स्थानिक क्रिकेटचा आनंद लुटण्यात आला. गाझामधील युद्धविरामानंतर हमासनं इस्रायलच्या 3 महिला पोलिसांची सुटका केली. रेडक्रॉस संस्थेच्या मदतीनं या महिला इस्रायलला पोहोचल्या. खो खोचा पहिला विश्वचषक दिल्लीतील इंदिरा गांधी स्टेडियमवर खेळला गेला. या स्पर्धेत हिंदुस्थानी महिला आणि पुरुष संघाचा जोरदार खेळ बघायला मिळाला. हिंदुस्थानी संघानं नेपाळला हरवून विजेतेपद पटकावलं. खो खो विश्वचषक स्पर्धा जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय महिला संघाचं अभिनंदन केलं. या विजयानं देशभरातील असंख्य युवा खेळाडूंना प्रेरणा दिल्याचं मोदी म्हणाले. बांगलादेशचा स्टार ऑलराऊंडर शाकिब अल हसन याच्या अडचणी कमी होण्याचं काही नाव नाही. एका बाजूला गोलंदाजी शैलीवर आक्षेपामुळे क्रिकेटच्या मैदानात गोत्यात सापडलेल्या शाकिब विरोधात आता अटक वॉरंट जारी करण्यात आलंय. बांगलादेशात त्याच्या विरोधात कारवाईचे आदेश देण्यात आलेत. भारताचा गोल्डन बॉय आणि स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा यानं रविवारी हिमानी या मुलीशी लग्नगाठ बांधली. त्याने स्वतः सोशल मीडियावर लग्नाचे फोटो शेअर करत आपल्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. त्यानं इंस्टाग्रामवर आपल्या लग्नाचे फोटो शेअर करत एक पोस्ट लिहिली आहे. करणवीर मेहरा बिग बॉस सीझन 18 या पर्वाचा विजेता ठरला, तर विवियन डिसेना उपविजेता ठरला. विजेत्याला 50 लाख रुपये आणि ट्रॉफी मिळाली. आर माधवन आणि कंगना रनौत यांची मुख्य भूमिका असलेला तनू वेट्स मनू हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला. आता लवकरच तनू वेट्स मनूचा तिसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. एका इव्हेंटमध्ये आर माधवनला तनू वेट्स मनू 3 संदर्भात प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी तो म्हणाला, मला याबद्दल काही माहीत नाही. इमर्जन्सी आणि आझादमध्ये काटेकी टक्कर बघायला मिळते. कंगना रनौतचा बहुप्रतीक्षित इमर्जन्सी चित्रपट 17 जानेवारीला रिलीज झाला. या चित्रपटासोबत आझाद चित्रपटही रिलीज झाला. या दोन्हीही चित्रपटांमध्ये कमाईच्या बाबतीत काटेकी टक्कर बघायला मिळाली. काही महत्त्वाच्या घडामोडी वेगवान स्वरूपात आणि त्याचवेळी सविस्तरपणे आपण या बुलेटिन्समध्ये बघत होतो. अजून काही ताज्या महत्त्वाच्या बातम्या घेऊन येते माझे सहकारी श्वेता. सुवर्णा, धन्यवाद. यानंतर सुद्धा असेच सगळे अपडेट आपण सर्वात आधी आणि अचूक आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत राहणार आहोत.